गांधीच्या म्हण इथं संत शिरोमणी गुरु श्री रोहिदास महाराज गाडगे बाबा यांची जयंती साजरी। शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपुले, ब्रह्मानंद चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांची उपस्थिती। आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संत शिरोमणी गुरु श्री रोहिदास महाराज गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली असून शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपुले, ब्रह्मानंद चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांची उपस्थिती होती। यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपुले म्हणाले, तुमचे मन साफ ठेवा, कुठं जायची गरज नाही असं प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचपुले यांनी केले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके म्हणाले, चर्मकार समाजावर अन्याय झाला तर फुले, शाहू, आंबेडकर समाजातील नेते धावून येतात असं प्रतिपादन डोके यांनी केलंय। यावेळी बाबासाहेब वानकडे, रिंकल तायड, संत रोहिदास महाराज संत शिरोमणी महाराज जयंती समितीचे अध्यक्ष संतोषजी लामकाणे, सचिव अमोल लोखंडे, स्वागत अध्यक्ष राजू डोंगरे, स्वागत अध्यक्ष दादासाहेब बोरकर, कार्याध्यक्ष सतीश फतपुरे, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, महासचिव श्रावण परमेश्वरी, गणेश भगुरे, सचिन लच्छे, बंसीलाल भगुरे, शिवलाल अक्षय, रवी धामुणे, आकाश डोंगरे, राम चांदोडे, ऋषिकेश खैरे, दिनेश लालकाणे आदींची उपस्थिती होती। रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे आमचे मार्गदर्शक ब्रह्मानंद चव्हाण साहेब, तसेच डोके साहेब, तिंकट तायरे ताई, बाबासाहेबजी वानकडे, आदरणीय व्यासपीठ, इथं जमलेल्या सर्व माता भगिनी, आज संत रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खरोखरच संत रोहिदास महाराज यांचे एक मन आहे, मन चंगा तो कटोटी में गंगा। आत्ताच आमच्या एक मित्रांनी पहिले बोलले ते म्हणजे संत रोहिदास महाराजला महाराष्ट्रात कोणी म्हणे जास्त हे करत नाही, पण ते सर्वांच्या मनात आहे। त्यांची मनत अशी आहे की मन चंगा म्हणजे कटोटीमध्ये तुमचं मन साफ व्हा, तुम्हाला कुठं जायची जरूरत नाही। आज आमच्या कमिटीचे सर्व संतोष भैया त्यांच्या सर्व टीमनी खूप सुंदर कार्यक्रम ठेवला, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या जालना शहरामध्ये फुले, शाहू, आंबेडकर आणि या ठिकाणी महामानवांच्या जयंत्यांचा आणि विशेष करून संतांच्या जयंत्यांचा जो काही वारसा आहे, अतिशय सुसंस्कृत असा या शहराचा वारसा आहे आणि हा वारसा आपण मी अनेक वर्षापासून पाहतो की संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या जालना शहरामध्ये जो काही समाज बांधव आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी घेत राहतो। मला आजच्या या प्रसंगी एक आठवण करून द्यायची आहे की जालना जिल्ह्यामध्ये जो काही चर्मकार समाज आहे या समाजावर सातत्यानं अनेक ठिकाणी ज्यावेळेस अन्याय आणि अत्याचाराचे प्रसंग येतात त्या प्रसंगाला या ठिकाणी सर्वप्रथम जर कोणी धावून येत असेल तर या ठिकाणचे सर्व फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नेते असतात। मला एक आठवण आहे की बेसांगीमध्ये एका महिलेवर शेतीच्या प्रकरणामध्ये अन्याय झाला होता, तर त्यावेळेस या शहरामध्ये जे काही फुले, शाहू, आंबेडकर विचाराचं काम करणारे विविध पक्ष संघटना आहेत या सर्वांनी एकत्रित येऊन त्या महिलेला जो काही न्याय दिला होता तो न्याय या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आठवण देण्यासाठी करून द्यायचे आहे की ज्या वेळेस आपल्या समाजातील सर्व संघटना एकत्र येतात त्यावेळेस या ठिकाणी निश्चितपणानं न्याय आपल्याला मिळत असतो आणि म्हणून आपल्या न्यायासाठी किमान आपण आपल्या समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।